जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप करिअर अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जे काही संघर्ष करताय नोकरी मिळवण्यासाठी, त्याच्यात आमचा एक थोडासा खारीचा वाटा म्हणून आम्ही एक चालू घडामोडी हा एक नवीन उपक्रम सुरू केलाय, जेणेकरून तुम्हाला तुमच्या यशापर्यंत जाण्याचा लवकरात लवकर मार्ग मोकळा व्हावा आणि तुम्हाला लवकरात लवकर अंगावर वर्दी यावा, हीच आमची मनापासून इच्छा आहे। तर बघू आता आज आपण महत्त्वाचे कोणकोणते चालू घडामोडीचे प्रश्न आहे, सर्व आयएमपी असतात, तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचे। काही काही परीक्षेला विचारलेले असतात पेपरात, ते पण लक्षात ठेवायचे। चला आज बघूया आपण कोणकोणते। एक मिनिट बघा, नाटो संघटनेमध्ये एकूण किती सदस्य देश आहेत? नाटो संघटनेमध्ये एकूण 32 सदस्य देश आहेत। या संदर्भामध्ये आपण 40वा प्रश्न टाकला होता, आठवतोय? नाटो संघटनेची स्थापना केव्हा झाली? तर तो प्रश्नाचं उत्तर होतं 1949 आणि त्याचं मुख्यालय पण दिलंय बघा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये, ब्रुसेल्स, बेल्जियम। लक्षात असू द्या, आम्ही काय करतो, एक जर संघटना आहे त्या संघटनेबद्दल तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करतो। त्यांनी काय होतं माहिती का त्याबद्दल काही विचारलं तर पेपरला आपला मार्क जायला नको। आणि असं जर विचारलं आपल्याला परीक्षेला तर 32वा सदस्य कोणता? तर 32वा सदस्य जो आहे ना तो स्वीडन देश आहे। लक्षात असू द्या, नाटो संघटनेचा 32वा देश कोणता आहे? तर स्वीडन। त्यानंतर बघू पुढे, भारत सरकारने आतापर्यंत किती भाषांना अभिजात भाषांचा दर्जा दिलेला आहे? तर भारत सरकारने आतापर्यंत 11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलाय। मुद्दामून ऑप्शन चुकेला तुमचा आहे बघा, 10 येऊ शकतं, 09 येऊ शकतं, तुम्हाला 8 येऊ शकतं, काही पण। आणि जेव्हा असे नंबर येतात ना, 99% मुलं चुकतं, आठवतच नाही 11 दिलंय का 10 दिलंय का 9 दिलंय। त्यासाठी पहिल्यापासून व्यवस्थित अभ्यास करायचा। बघा किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलाय? मग 11, 11 लक्षात असू द्या। भारत सरकारने कोणकोणत्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलाय? कोणकोणत्या भाषा त्या बघू आता आपण। बघा, तमिळला केव्हा दिला मित्रांनो? 2004। संस्कृतला केव्हा दिला? 2005। तेलुगूला केव्हा दिला? 2008। कन्नडला केव्हा दिला? 2008। मल्याळम 2013। उडिया केव्हा दिला? 2013। ह्यांना अगोदर दिला होता। आता मागे बघा नुकताच मराठी भाषेला पण आणि त्याच्याबरोबर आणखीन 4 भाषा, अशा 5 भाषांना अभिजात भाषांचा दर्जा दिला बघा, त्याची पण घोषणा झाली ती। पुढचा प्रश्न आपण दिलेलाच आहे त्या संदर्भामध्ये की भारत सरकारने नवीन किती भाषांना अभिजात भाषांचा दर्जा दिला? तर भारत सरकारने 5 भाषांना दिला होता। मग त्याचं ट्रिक वाईज लक्षात ठेवा। अगोदर तुम्हाला असं सांगतो सरळ सरळ, काही लोकांना कसं सरळ आवडतं आणि काही लोकांना ट्रिकनुसार आवडतं, जशी ज्याची त्याची आवड असते। काही करा पण 1 मार्क जाऊन देऊ नका। आपलं पहिल्यापासून टार्गेट आहे एकच परीक्षा द्यायची, पहिली आणि शेवटची द्यायची। अशा इंटेन्शननी जर केलं तर वर्दी येते, नाही तर आज करायचं उद्या नाही, उद्या करायचं परवा नाही, अशा लोकांचं काही खरं नसतं। द्यायचे तर 100% द्यायचे, नाही तर माझं एक प्रामाणिक मत आहे आपले द्यायचेच नाही। आलं लक्षामध्ये? तर त्या बघा आता पुढच्या कोणकोणत्या भाषा आहे? मराठी, आसामी, पाली, प्राकृत, बंगाली। याची छोटीशी ट्रिक बनवली मी एक बघा। आप्पांना कोणत्या कोणत्या भाषा येतात? तर आप्पांना येते मराठी, प्राकृत आणि बंगाली। आप्पांना भाषा कोणकोणत्या त्या? तर मराठी, प्राकृत आणि बंगाली। मग म्हणणार आप्पा म्हणजे कोण? आप्पा कुठून आले? तसं नाही, आप्पा आ म्हणजे आसामी मित्रा आणि पा म्हणजे काय? पाली। असं लक्षात ठेवायचं। आ म्हणजे काय? आसामी आणि पा म्हणजे काय? पाली। म्हणजे आप्पा नाव तयार होतं आणि त्यांना मराठी पण येते, प्राकृत येते, बंगाली येते। आल्या तर ह्याच येऊ शकता प्रश्न, म्हणून लक्षात असू द्या। कारण मुंबई शहरला यावर्षी काय प्रश्न होता माहिती का की खालीलपैकी कोणत्या भाषेला मराठी भाषेचा दर्जा दिलेला नाही, असा प्रश्न होता। आणि या सगळ्या होत्या, म्हणजे सगळ्या म्हणजे याच्यापैकी 3 होत्या आणि एक नव्हती, तिचं नाव आहे गुजराती। मग गुजराती भाषेला दिलाय का? तर नाही। मग मला एक सांगा, तुम्ही हे लक्षात ठेवण्यापेक्षा, एवढ्या भाषा करण्यापेक्षा ह्यात जर 11 चांगल्या लक्षात ठेवलं तर काय हरकत आहे का? नाही ना। मग मी सांगताना काय सांगितलं का आप्पांना येत मराठी, प्राकृत, बंगाली येते। तुम्ही हे पण लक्षात ठेवा ना, आपण तमिळ येते, संस्कृत येते, तेलुगू येते, कन्नड येते, मल्याळम, उडिया सगळ्या आता ऐका जायचं। कंटिन्यू जर ऐकलं ना तर मग लक्षात राहतं, मग नाही तर मग इकडे दुसरे व्हिडिओ बघण्यापेक्षा चांगले बघा, कामाचे तुमच्या। चला पुढे बघू। मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा देण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती? तर ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी। पुढचा प्रश्न बघू आपण की 2012 साली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती? रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली काय केली होती? समिती नेमली होती। मग असं विचारतील बघा, रंगनाथ पठारे समिती कोणत्या साली नेमण्यात आली होती?
2012 वर्ष लक्षात असून द्या, कारण वर्षांमध्येच मार्क जातो. 2012 साली नेमली होती. त्यानंतर भारतीय न्यायालयाने तलवारीच्या जागी काय ठेवण्यात येणार आहे, तर तलवारीच्या जागी संविधान हे ठेवण्यात येणार आहे. आणि हा निर्णय कोणी घेतला रे मित्रांनो, तर आपल्या भारताचे माजी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी घेतला. हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कितवे होते, तर बघा 50वे होते. लक्षात असू द्या, 50वे होते. परीक्षेला विचारता भारताचे 50वे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण, तर धनंजय चंद्रचूड. त्यानंतर बघू पुढचा प्रश्न, जम्मू काश्मीर राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली, तर जम्मू काश्मीर राज्याचे नवीन मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांची निवड करण्यात आली. त्यानंतर NSG ची स्थापना दिन केव्हा असतो, NSG स्थापना दिन असतो 16 ऑक्टोबर. आणि शेवटचा प्रश्न आजच्या दिवसाचा, 2024चा शांतता नोबेल पुरस्कार हा कोणत्या संस्थेला देण्यात आलेला आहे, येऊ शकतो परीक्षेला. 2024चा शांतता नोबेल जपानी संस्था आहे निहोन हिंडक्या या संस्थेला देण्यात आलेला आहे 2024चा शांतता नोबेल पुरस्कार. मित्रांनो, आम्ही जो काय हा उपक्रम सुरू केलाय, तर आमचा उद्देश काय आहे की जास्तीत जास्त प्रश्न देण्याचा. म्हणजे आपली परीक्षा येईपर्यंत आता सुरुवात आहे, अभि तो सुरुवात आहे, 50च झाले प्रश्न. परीक्षा येईपर्यंत विचार करा किती होणार आहे आपले रोज 10-10च्या हिशोबाने येणे. आणि डेली चांगलेच देणार तुम्हाला, जास्त भाकड करता नाही, जे पेपरला येऊ शकता तेच महत्वाचे. उगाच काहीतरी द्यायचं आणि त्याच्यामधले 2 येतील त्याला अर्थ नाही. आपली क्वालिटी काय, कमी द्यायचं पण चांगलं द्यायचं. चला, तुम्हाला जर आवडला असेल आमचे व्हिडिओ, तर तुमच्या गोरगरीब मित्रांपर्यंत, जवळचे कोण जे पोलीस भरती करताय त्यांना आमची लिंक शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.